morning, students. First of all, introduce about myself, Saurabh. I got SCP subject for teaching you. So today we discuss about the hospital formulary system, their organization, functioning and composition. What is hospital formulary and its functions? Hospital formulary system is a method whereby the medical staff of a hospital with the help of pharmacy and therapeutic committee selects and evaluates the medicinal agents and their dosage form which are the considered to be most useful in the patient care. मीन्स हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम या मेथडमध्ये मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर फार्मासिस्ट नर्सेस हे सगळे पीटीसी सोबत मिळून मेडिसिनल एजंटचं इव्हॅल्युएशन करतात, डोसेस फॉर्म सिलेक्ट करतात व हे डोसेस फॉर्म पेशंटच्या केअरसाठी व ट्रीटमेंटसाठी युजफुल असतात. The hospital formulary is the list of pharmaceutical preparation, including important information which reflects the current clinical views of the medical staff. मीन्स हॉस्पिटल फॉर्म्युलरी फार्मास्युटिकल प्रिपरेशन बनवण्याची एक लिस्ट असते व यामध्ये ही मेडिकल स्टाफसाठी असते ही लिस्ट. It is a method whereby the medical staff of a hospital evaluates and selects among the numerous available medical agents and dosage forms that are considered most useful in the patient care in the particular hospital. Selection is made on the basis of the toxicity, unwanted reactions, quality, efficiency and bioequivalency. It means सेकंड डोसेस फॉर्मचं सिलेक्शन हे टॉक्झिसिटी, अनवॉन्टेड रिॲक्शन, क्वालिटी, इफिशियन्सी, बायोइक्विलन्सच्या बेसिसवर सिलेक्शन करतात. The main responsibility of making formulary is of PTC committee, but pharmacist is the important member of the committee. फॉर्म्युलरी तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी ही पीटीसी कमिटीची असते. फार्मासिस्ट हा इम्पॉर्टंट मेंबर आहे कमिटीचा. The committee takes the decision about the inclusion of the drugs and pharmacists have the responsibility for completion of products and printing etc. Committee is responsible for the operation and distribution. इट्स मीन्स पीटीसी कमिटी ही डिसिजन घेते की कोणते कोणते ड्रग घ्यायचे व फार्मासिस्टची कोणती रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते सांगते व ड्रग प्रोडक्ट्सचं कंपोलेशन्स व प्रिंटिंग करते. पीटीसी कमिटी ही रिस्पॉन्सिबल असते जे ड्रगचं डिस्ट्रीब्युशन होत आहे त्यासाठी. फॉर्म्युलरी युज्ड ॲज अ गाईड फॉर मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ. फॉर्म्युलरी हे यूज करतो मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफसाठी व तो गाईड म्हणून काम करतो. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन फॉर प्रोसेसिंग, प्रिस्क्रायबिंग, डिस्पेन्सिंग, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग अंडर ब्रँड नेम्स. कंपोजिशनमध्ये आपण लिहिणार की यामध्ये कोणते कोणते पर्सन काम करतात. यामध्ये आपण डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सेस हे सगळेजण कंपोजिशनमध्ये काम करतात. नेक्स्ट इज ऑर्गनायझेशन ऑफ द फॉर्म्युलरी. फर्स्ट पॉईंट, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ फॉर्म्युलरी इज नॉट only to the control the use of the drugs but also to supply useful information to the prescribers. It means फॉर्म्युलरीचं एकच ऑब्जेक्टिव्ह नाही की ड्रगचा यूजवर कंट्रोल करणे, त्यासोबत ड्रगची इन्फॉर्मेशन प्रिस्क्राईब करणे म्हणजे डॉक्टर, फार्मसी, नर्सेसला पण देणे. ड्रगचा यूज फक्त कंट्रोल करणे नाही मेन ऑब्जेक्टिव्ह. त्यासाठी ती काय करते, जी ड्रगची इन्फॉर्मेशन आहे ती प्रिस्क्रायबरला पण देते. प्रिस्क्रिप्शन रायटिंग इज अ इम्पॉर्टंट सेक्शन ऑफ फॉर्म्युलरी. प्रिस्क्रिप्शन करणे हा फॉर्म्युलरीचा इम्पॉर्टंट भाग आहे. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फॉर्म्युलरी इज टू प्रोव्हाइड द हॉस्पिटल स्टाफ विथ फर्स्ट information of the products approved by the PTC and provide the basic therapeutic information. जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते हॉस्पिटल स्टाफला सांगतो
म्हणजे इन्फॉर्मेशन सांगणे ड्रग प्रोडक्ट्सची जी PTCने अपलोड केलेली आहे आणि बेसिक थेरपॅटिक इन्फॉर्मेशन सांगणे. सेकंड, इन्फॉर्मेशन ऑफ द हॉस्पिटल पॉलिसीज अँड प्रोसिजर गव्हर्निंग द यूज ऑफ ड्रग्स. मीन्स द हॉस्पिटलमध्ये फॉर्म्युलरी आहे त्या हॉस्पिटलची काय पॉलिसीज आहेत व प्रोसिजर काय आहे ड्रग यूज करायचे ते पण सांगते. थर्ड, हॉस्पिटल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ड्रग डोसेज शेड्यूल, हॉस्पिटल अप्रूव्ड abbreviation and special information about the drug. First, information on drug products. त्याच्यामध्ये पहिला येतो एंटायर्स इन अ फॉर्म्युलरी. त्याच्यामध्ये पहिला जनरिक नेम ऑफ बेसिक ड्रग्स. एखाद्या ड्रगचं बेसिक नेम वेगळं असतं व ब्रँड नेम वेगळं असतं. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्याचं वेगवेगळं ब्रँड नेम आणि बेसिक नेम त्याच्यामधलं वेगळं असतं. सेकंड, कॉमन नेम्स हे ब्रँड नेम्सने कडून येतात, जसे की पॅरासिटामॉल. एक्झाम्पल T98 पॅडियाट्रिक सस्पेन्शन आहे. यामध्ये T19 हे ब्रँड नेम आहे आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट पॅरासिटामॉल हा बेसिक ड्रग असतो. थर्ड, डोसेस फॉर्म्स स्ट्रेंथ पॅकेजिंग. ड्रग कोणत्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे सॉलिड, लिक्विड. स्ट्रेंथ मीन्स की ड्रग किती ग्राममध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे 10 ग्राम, 20 ग्राम, 500 ग्राम, किती ग्राममध्ये प्रेझेंट आहे ते म्हणजे स्ट्रेंथ. पॅकेजिंग म्हणजे कोणत्या टाईपच्या मटेरियलमध्ये पॅकेजिंग केले जाते, कोणते टाईप आहे मटेरियल की जी पॅकेज करण्यासाठी युजफुल आहे ड्रगला पॅकेज करण्यासाठी ते सांगितले जाते. फोर्थ, फॉर्म्युलेशन नेम ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, फॉर्म्युलेशन ऑफ द प्रोडक्ट. फिफ्थ, ॲडल्ट ट्रिक डोस किती आहे त्या ड्रगचा ते सांगते. 6, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स कोणत्या रूटने ड्रग द्यायचा आहे ते पण सांगते. 7, कॉस्ट मीन्स द ड्रगची किंमत, रेट किती आहे त्या ड्रगचा रेट ते सांगते हॉस्पिटलला. is a complex matter because only the members alone are not competent to decide each drug. Clinical experts of various departments are invited in this process. म्हणजे फॉर्म्युलरी ड्रगची जी एंट्री होते ती फक्त एकच मेंबर डिसाईड करत नाही, त्यासोबत दुसरे पण मेंबर्स ड्रग डिसाईड करतात, जसं की क्लिनिकल एक्सपर्ट्स, वेरियस डिपार्टमेंट्सला पण त्या प्रोसेसमध्ये इन्व्हाइट केलं जातं. कोणत्या पण गाईडलाईन्स या PTC कमिटी फ्रेम करते. इंडेक्स टू द ड्रग प्रोडक्ट लिस्निंग. यामध्ये इंडेक्स कसा बनवतो? देअर आर 2 वेव्ज. फर्स्ट, जनरिक नेम अँड ब्रँड नेम. जनरिक नेम अँड ब्रँड नेमच्या नेम्सने प्रॉपर म्हणजे पेज नंबर दिलेले असतात, प्रॉपर पेज नंबर दिलेले असते त्यांचे व पर्टिक्युलर प्रोडक्टचा रेफरन्स दिलेला असतो त्यामध्ये. सेकंड, थेरपॅटिक और फार्माकोलॉजिकल इंडेक्स. This index is according to the therapeutic category. For example, antihistaminic drugs, anti-inactive drugs. Second, information on hospital policies. First, various policies and procedures are framed for drugs using and restriction on the drugs use. Means ड्रग्सचा यूज कसा करणार त्याऐवजी दुसरा ड्रग रिस्ट्रिक्शन आहे हे पॉलिसीजमध्ये लिहिलेलं असतं, हॉस्पिटलसाठी लिहिलेलं असते सगळं. ब्रीफ डिस्कशन ऑफ PTC इन्क्लुडिंग इट्स मेंबरशिप्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. PTCमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्याविषयी जे पण डिस्कशन होते आणि जी बी डिस्कशन आहे त्या मेंबरशिप रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते मेन्शन होणार त्याच्यामध्ये. Information on hospital regulation governing the prescribing, dispensing, administration of the drugs, generic names, rules to the followed by the medical representatives, emergency drug products, etc.
Operating procedure such as hours of the services, outpatient prescription, policies, prescription, labeling, packaging, and practice. Impacted drug the distribution procedure for the entry of the drug should be included in the system. मीन्स किती तासाची सर्व्हिस आहे, आउटपेशंट प्रिस्क्रिप्शन पॉलिसीज काय आहे, प्रिस्क्रिप्शन लेबलिंग कशी आहे व प्रॅक्टिस इन पेशंट ड्रग डिस्ट्रीब्युशन कसं राहणार, प्रोसिजर कसं असणार व ड्रगची एंट्री कशी होणार हे सिस्टीममध्ये प्रेझेंट असते. थर्ड, स्पेशल इन्फॉर्मेशन. The material to be included in this section vary for hospital to hospital, but it should be useful to hospital staff. It includes. म्हणजे यामध्ये जे पण वस्तू ॲड होतात ते हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी करू शकतो, पण हे हॉस्पिटलच्या स्टाफसाठी युजफुल आहे. हे जास्त करून हॉस्पिटलच्या स्टाफसाठीच युजफुल होतं. न्यूट्रिशनल प्रोडक्ट लिस्ट, equivalent doses of similar drug, list of hospital approved abbreviation, guideline for the calculating pediatric dosage, list of sugar free drug products, number of items available for the emergency boxes, metric conversion and tables, tables of the drug interaction, position control distribution. यामध्ये सगळा टॉपिक कव्हर केलेला आहे. हॉस्पिटल फॉर्म्युला काय आहे, म्हणजे काय कंपोजिशन काय आहे ह्याचं, ऑर्गनायझेशन काय आहे व त्याचं फंक्शन काय आहे हे आपण सगळं सांगितलेलं आहे. थँक्यू.